जे आहे ते सगळं ईश्वर निर्मित आहे आणि ज्यानं निर्माण केलंय त्याच्यावर नियंत्रणही तो ठेवू शकतो, त्याचं वैभव आहे. तुझी आस तेने वेदासी बोलणे, तुझी आस तेने भले भले वेदासी बोलणे, तुझी आस तेने वेदासी बोलणे, तुझी आस तेने भले 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 असं असं इकडे एखाद्या वेळेस बघत जा. आमचे परमेश्वर काका व्यासपीठावर आहेत आपल्या गाथा पारायणाच्या, आणि मी 4-5 वर्षापासून बघतो काका तुम्हाला इथं. फार चांगलं आहे, हे वैभव आहे आमच्या संप्रदायाचं. परमात्म्याचं वस्तुस्थिती वर्णन करतायत महाराज की तुम्ही कोण आहात, तुमचं सामर्थ्य काय, तुमच्या हातात काय. सत्तेने वेदासी बोलणे. परमात्मा किती मोठा आहे, किती मोठी सत्ता असेल बरं, ज्यानं सगळं हे निर्माण केले. जे दिसतंय ना आता जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, किंवा हा जे आता माणसं म्हणतात ना सूर्य निघाला मावळला, उगवला मावळला, हे सगळं सगळं हे त्याच्या सत्तेनं चालतंय. निघे जैसा भास्वतो प्रदक्षिणे, हे सगळं त्या ईश्वराच्याच निर्मितीचं एक उदाहरण आहे. मग जो करील तो देव आहे. हे जे जगत दिसतंय तर त्याचीच निर्मिती असल्यामुळे जगतामध्ये ज्या घडामोडी होतात ह्या कोणाच्या कृपेनं होतात, कोणाच्या सत्तेनं होतात, हे केवळ देवाच्या. विठाला विठाला मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्यू चाले, मी हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता. त्या परमात्म्याचं वर्णन आहे हे. तो परमात्मा काय करू शकत नाही, त्याच्या हातात काय नाही. हे सगळं जर तो करतो, पापा पुण्याचा हिशोब करू शकत नाही का? हे सगळं जर त्याला करता येतंय,
पाप पुण्याचा हिशोब करणं त्याच्याकरता अवघड आहे का? आणि म्हणून महाराज देवाजवळ उभे आहेत, देवाचं वर्णन करताय की तुम्ही कोण आहात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. हे सगळं ईश्वरानंच निर्माण केल्यामुळे महाराज म्हणतात की देवा तुझ्या हातात हे सगळे. कसं आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे ना, सत्य जेवढं क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रात तो काही करू शकतो. सत्ता नसल्यावर काहीच होऊ शकत नाही. ज्या विधानसभा क्षेत्रातला लोकप्रतिनिधी आहे तो त्याच क्षेत्रामध्ये फंड टाकू शकतो. निधी कुठे टाकू शकतो? ते विधानसभा क्षेत्र जेवढे तेवढ्या क्षेत्रात निधी टाकतो, त्याच्या पलीकडे टाकता येतो का? आणि एखाद्या वेळेस विचारलं तुम्ही की साहेब तुम्ही एवढे मोठे माणसं आहेत, आम्हाला असं जरा एक फंड पाहिजे होता. म्हणले हे क्षेत्रात येत नाही माझ्या. म्हणजे तुम्हाला काय करता येत नाही? सगळं खरं आहे, सत्ता नाही. मी माझ्या क्षेत्रापुरतं केलं असतं आणि ठीक आहे माझ्या क्षेत्राच्या पलीकडचा जरी विषय असता, पण वर जर आमची सत्ता असती तर मी त्या माझ्या कोणाकडून बी काय हे तुमचं काम केलंच असतं. हे काही माझ्यासाठी फार मोठा इश्यू नाही. अशा काही छोट्या मोठ्या अडचणी सामान्य माणसाला येतात, हात पोचत नाहीत तिथं काम करण्याकरता. काम करायची इच्छा असती, दानत नाही असं नाही, दानतही असती, पण हात पोहोचत नाहीत, अधिकार कमी पडतो आणि म्हणून ती कामं राहून जातात, रखडले जातात. तसं तुकोबाराय म्हणले देवा तुमचं तसं काहीच नाही. केंद्रातही सत्ताच तुमचीच, राज्यातही सत्ता तुमचीच. या सृष्टीमध्ये जे करील ते तुम्ही आहात, तुमच्याच्यानं काय होत नाही देवा. विठाला विठाला विठाला. या देवानं आज पान हाले जाती सत्ता राहिली आता मग टाळ टाळ टाळ. राहिली आता मग कोठे वृक्षाचे हे पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. परमात्म्याला काय करता येत नाही. या सृष्टीमध्ये देवाचे हात दूर दूर पोहोचतात. देवाच्या हातात आहे सगळं, काय करायचं काय ठेवायचं. करशील तरी नोहे काही राईचा डोंगर पर्वत राई. आपुले करुणेची साई करियो आई मजवरे. देवा तुम्हाला काय करता येत नाही. हे सगळं असं देवानं वर्णन तुकोबारायनं वर्णन करून करून देवाची मानसिकता इतकी सकारात्मक बनवली, इतकी सकारात्मक बनवली की महाराज देवाशी तुकाराम महाराज किती वेळ माझं वर्णन करता. नेमकं माझ्यासोबत जे बोलण्याचं जे मगासपासून तर चाललंय ह्याच्या पाठीमाग नेमका तुमचा उद्देश काय. माझा उद्देश काय लय मोठा नाही म्हणले, माझं एक छोटस काम आहे. काय काम आहे तुमचं. मोज सोडावी सोड
पासून दुस्तरा मज सोडवी दातारा भले भले मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा धर्मापासून दुस्तरा भले 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 टाळ टाळ हरी बोल वाह मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. इतका वेळ महाराजांनी देवाचं वर्णन केलं, देवाच्या सामर्थ्याचं वर्णन केलं, देवाच्या अधिकाराचं वर्णन केलं, वस्तुस्थिती देवाचं वैभव काय, सामर्थ्य काय. आणि मग भगवान तयार झाले. महाराज नेमकी तुमची अपेक्षा काय आहे, तुमच्या इच्छा आकांक्षा काय आहे, तुमचं काय काम आहे. माझं काही फार मोठं तुमच्या मानानं काही इतकं मोठं काम नाही म्हणते. तुमच्या मानानं माझं काम क्षुल्लक आहे, फार छोटं काम आहे. महाराज तुम्ही कोणत्या गोष्टीत अडकलात का, काही तुमच्या मागं काही व्यथा आहेत का, तुमच्या मागं काही संकट आहेत का, तुमच्या मागं काही काय नेमकी परिस्थिती काय निर्माण झाली. मी फक्त एका गोष्टीत अडकलोय म्हणले. कोणत्या गोष्टीत अडकलोय. माझी एकच इच्छा आहे, हे जे दुस्तर कर्म माणसाच्या मागं लागलंय त्याच्यातून या लोकांची सुटका झाली पाहिजे. सहसा हे जे साधू संत आहेत ना, व्यक्तिगत भूमिका मांडणे, व्यक्तिगत स्वार्थ करता, व्यक्तिगत गोष्टी करता देवाच्या समोर उभे राहतच नसतात. हे सामुदायिक काहीतरी गोष्टी, काहीतरी आडी अडचणी, अडथळे, समाजाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरता ही देवाच्या समोर जाणारी मंडळी असतात. हे साधू संत देवाकडे जातात म्हणजे व्यक्तिगत प्रश्न घेऊन जातच नाही. साधू संताची वकिलाची भूमिका आहे, देवाची न्यायाधीशाची भूमिका आहे. आणि मग आरोपी कोण आहे, ज्याचे त्यानं आत्मपरीक्षण करा. की आपली भूमिका घेऊन ही संत देवाच्या दारात उभे असतात. आणि म्हणून कदाचित आपल्या पाठीमागं काही लोकांच्या लागलेल्या व्यथा, कर्माच्या कचाटात अडकलेली लोक बघून महाराजाला पाहवलं नाही. आणि म्हणून महाराजांनी आपला तुमच्या सर्वांचं वकीलपत्र घेऊन देवाच्या दारात धाव घेतली. विठाला विठाला कर्माचा मार असा आहे, मुक्या मारासारखा आहे. मुक्या मारासारखा वळ दिसत नाही पण ठणकत आहे. कोणाचा मार.
कर्माचा मार. वळ नाही दिसणार, पण आभाळ आले होतं लयच ठणकत आहे. उठता बसता चमकाच निघतात. समजायचं त्याला मार कोणता आहे ते कर्माचा मार बसलेला आहे. कर्माचा मार म्हणजे उकंडा जळल्यासारखा आहे. वरू तर आग दिसत नाही, पण मधल्या मध्ये उकंडा जळतंय. आणि थोड्या दिवसानं बघितलं, 1-2 दिवसानं तर खाली नुसती राख होऊन बसतील, वरून काहीच दिसत नाही. भडका नाही, पण राख झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव कर्म. विठाला विठाला. आणि हे कर्माधीन जगत आहे. या जगातात जेवढी ही जीवसृष्टी आहे, त्याच्या पाठीमाग लागलेला हा जो कर्माचा मार आहे, त्यानं माणसं जर्जर 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 झाली. कोणाला चुकले त्यातले कर्मातले काही जर पाहिलेच न जखमी झालेले लोक अशा याद्या आहेत. त्या यादीतून देव, दानव, यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, साधू संत, जीव सृष्टीतला कोणताच त्याच्यातून सुटलाच नाही. त्याचंच नाव कर्म आहे. विठाला विठाला. कोण सुटलंय त्याच्यातून? कर्मातून सुटलंय कोण? कर्माचे प्रकार भरपूर आहे. कोण सुटले त्याच्यात? नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे. एक कर्म थोडंच आहे. प्रायश्चित कर्म आहे. कर्माच्या अनेक त्याच्यामध्ये गोष्टी अडकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लई खोलात आपल्याला जायचं नाही. पण जखमी झालेले 4-2 लोक सांगितले म्हणजे आपल्याला उजडते की अरगडे हे असल्या लोकांसाठी गेलेत महाराज देवाच्या दारात. याद्या तर द्यावा लागते 4-2. विठाला विठाला. कर्माचा मार कोणाकोणाला सहन करावा लागलाय? कोण चुकलंय याच्यातून? जीवाला सहन करावं लागते, देवालाही सहन करावं लागते, साधू संतालाही सहन करावं लागते. कोणाला चुकलं? स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध. ही जी येण्याची पद्धत यांची वेगवेगळी आहे. जीवाला इच्छा नसताना यावं लागते, संत स्वतःच्या इच्छेनं येतात, देवाला यावं लागते. येणं चुकलंय का? बरं, आल्यावर इथं कर्म चुकलंय का? त्याचा मार तर हेच. विठाला विठाला. येणं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, पण जखम आहेतच ना. कोणाला कर्मानं सोडले? या जगामध्ये जेवढी लोक आहेत ना, दुःखी होतात, आनंदी होतात, याच्या पाठीमागचं खरं कारण फक्त काय? दुःख व्हायचं. आनंद होणं, दुःख होणं, हे अचानकच नशिबाला येणं. याच्या पाठीमागचं ध्येय काय, धोरण काय? याच्या पाठीमागचं एकच धोरण आहे, फक्त कर्म. दुसरा विषयच सांगता येत नाही. ते केले कर्म झाले त्याची भोगाले. वा वा वा. उपजले मेले शाबाश 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 शाबाश. उपजले मेले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले एकदा. क्या बात. एक आहे, प्रमाण म्हणणाऱ्याच्या हातवट्या असल्या पाहिजे. क्रिकेट कळते का तुला? क्रिकेट कळते? क्रिकेट पहिला रन जितक्या वेगानं घेतला त्याच्यापेक्षा दुसरा रन जास्त वेगानं घ्यावं लागते, तर रन आउट होत नाही. हे पहिलं आवर्तन म्हणलं, त्याच्या आवर्तनाला दुसऱ्या आवर्तनाला त्याच्यापेक्षा उचलून पाऊल टाकावं लागतंय.
नाही तर पडतंय भजन. विठाला शाबास. ही अशी संप्रदायात तोकद नवीन तयार झाले पाहिजे. तयार झाले काय सिद्धांतालाच लागला आपल्या डायरेक्ट मुळालाच. हो. केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाता हरपली चिंता. कर्म कोणाला चुकलंय इथं? देवाला, दानवाला, संताला, जीवाला, कोणालाही याच्यात झळा सहन करावाच लागलेले आहेत. विठाला विठाला